शेतकऱ्याला काय सांगू इच्छित तुम्ही? समजा शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे? आहे माल देऊन टाकला पाहिजे का थांबलं पाहिजे? शेतकऱ्या इतकं म्हणजे हाल कोणचेच नाही, कारण पाणी आज पण चालू आहे. आता मी सकाळी गेलो होतो असं फिरता शेतामध्ये, तर शेतकऱ्याचे म्हणजे इतके बे आले की ते कापूस पाणी पडून ते तिथंच झाडाला उगा लागले, रूमध्ये कापूस निघतोय. म्हणजे शेतकऱ्याला आता कोणी दाताच राहिलं नाही. इकडून तिकडून इंद्रदेव बी त्यांना परेशान करतोय. 786 2 टन 3 क्विंटल 30 किलो पुरे 24,000 रुपये. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. 24,000 24 24 तेजी में दूसरा बार बंदी मेरे वीडियो मार दिया, तू टेंशन लो मत. 24 पूरे 25,000 रुपये. 25,000 रुपये 25,000 रुपये दो 25,000 रुपये ढाई 25,000 रुपये 1,60,000. चलो जो माल याला 25,000 बाजार भाव लागला आहे. बघू शकता माल कसा आहे तर 25,000 रुपये. या ठिकाणी हा जो माल आहे 25,000 लिखला आहे. याचं वजन आहे 23 क्विंटल 30 किलो. बघू शकता 25,000 रुपये हा पूर्ण ढेर विकलेला आहे. जवळपास 10,500 रुपये टन पाडलेला आहे. माल बघू शकता कसा आहे तुम्ही. हा जो माल आहे 26 क्विंटल 65 किलो माल आहे. याची हराशी चालू आहे. 1,88 288 288 388 555 700 600 700 800 900 988 26 क्विंटल 65 किलो माल आहे. 32,000 रुपये. बघू शकता माल कसा आहे. 32,100 32,200 रुपये 300 500 2 पूरे 33 33 दोगे 33,100 33,300 33 33 33 2 पूरे 34 पूरे 34,000 रुपये 34,000 रुपये दो बोल रहे भाई कोई 34,786 रुपये ये जिगर 34,786 रुपये. जो माल आहे जवळपास याला हा 13,000 रुपये टन पडला आहे. 13,000 रुपये टन. 13च्या वर गेला थोडा. हा जो माल आहे 38 क्विंटल 55 किलो माल आहे. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकता का? पाणी 38 क्विंटल 55 किलो 50 200 500 600 51,000 3 टन 855 3 टन 8 क्विंटल 55 किलो 51,500 51,600 52 बघू शकता माल कसा आहे तुम्ही. 52,100 52,200 52,500 53 53,100 53,500 54,000 रुपये 54 54 54,500 54,500 54,600 बीबी जी लगता है बराश 55,000 रुपये 55,000 रुपये 55,200 55,555 786 55,786 56 अब तक 56 बारी भरा तालाब की क्या बहुत बड़ी है ना 56 56 56 100 56 600 अरे 57,000 57 जगह 57,100 57,100 57,555 57,555 38 क्विंटल 55 किलो 38 55 57,555 1 57,555 2
555 ढाई 57,555 पौने 30 बोलना है सेठ किसी को 57,555 रुपए करना जेके बघू शकता माल कसा आहे 2 टन 135 किलो माल आहे 17 ढाई है सेठ किसी की इच्छा 17,000 बोलतो कोई 2 टन 135 बघू शकता माल कसा आहे 17,000 रुपये पूरे 20,000 रुपये 20,000 रुपये 20,000 रुपये दो 20,000 रुपये 20,000 रुपये हा जो माल याला 20,000 बाजार भाव लागला आहे 20,000 रुपये 2 टन 35 किलो 135 किलोला या ठिकाणी वजन आहे 2 टन 135 किलो आणि भाव लागलेला आहे 20,000 रुपये जवळपास या ठिकाणी 9,500 रुपये टन पडलेला आहे माल बघू शकता तुम्ही कसा आहे आज आपण सुरुवातीला हाराशीद्वारे जाणून घेतला मोसंबीचा बाजारभाव आज आपण येईल आहे जे वैभव ट्रेडिंग कंपनीचे सर्व मालक त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या मोसंबीच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव नानासाहेब पंडितराव चव्हाण माझं वैभव ट्रेडिंग कंपनीचे माझं फ्रम आहे जालना मार्केटला बरं तर आज रोजी मोसंबीची आवक किती होईल साधारण पुऱ्या मंडी मार्केटला 100 ते 130-140 टन माल आहे मार्केटला आणि मोसंबी काय विकत आहे मोसंबी आज झालंय माल हिरव्या मालाला रेट आहे 15-16 पर्यंत विकला आहे आपल्याकडे माल 17 रुपयाला बी गेला एखाद दोन ठिका हिरव्या मालाला रेट आहे मुंगू आणि पिवळ्या मालाला रेट नाही आणि एखाद्या वेळेस रेट वाढायचे चान्सेस होते पण आता दिल्ली पान चालू आहे जयपूर पान चालू आहे तुमचं कानपूर पाणी गोरखपूर बनारस समधीकडे पाणी चालू आहे त्याच्यामुळे पुन्हा म्हणजे जे रेटची अपेक्षा होती वाढायची ती हँकिंग कमतरता होऊन गेली त्याच्यामध्ये आणि आता काय असं वाटत नाही आता 2-3 दिवस अगोदर 20,000 रुपये गेले होते 100% गेले होते रेट वाढणारच होते पण आता दिल्ली साईडला पाणी पडायला आहे तिकडून माल्टा चालू झालेला आहे आज माल्ट्याची 40 गाडी दिल्लीला आहे याला 11 गाडी आहे जयपूरला मथुरा साईडला तिकडं समतीकडंच माल्टा चालू झालेला आहे आणि माल हिरवा लागतो आम्हाला त्याच्यामुळं हिरव्या मालाला रेट आहे आता बंबईला चांगले पैसे बांधतायत पण पिवळा माल त्याला नंबर 1 माल लागतो 25 रुपयाला पैसे बांधतायत बंबईमध्ये पिवळ्या मालाचे पण किलोमध्ये 4 दाणे किंवा 5 दाणे आणि बँगलोर बी आता बँगलोर चालू होईल पण यावर्षी मालाची क्वालिटी चांगली नाही त्याच्यामुळं रेट मुश्किलच आहे चांगलं भेट शेतकऱ्याला काय सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्याला काय केलं पाहिजे आहे माल देऊन टाकला पाहिजे का शेतकऱ्या इतकं म्हणजे हाल कोणचेच नाही कारण पाणी आज पण चालू आहे आता मी सकाळी गेलो होतो असं फिरता शेतामध्ये तर शेतकऱ्याचे म्हणजे इतके बी आले की ते कापूस पाणी पडून ते तिथंच झाडा लोका लागले रूमध्ये कापूस निघतोय म्हणजे शेतकऱ्याला आता कोणी राहताच राहिलं नाही इकडून तिकडून इंद्रदेव बी त्यांना परेशान करतोय खूप पाणी झालंय शेतकऱ्याला एकच सांगेन की 2025 तुमचं नाहीच आहे कॅलेंडरमधून काय पैसे 2025 डायरेक्ट आणि रेट काही येणार नाही असं 100% वाटतंय मला बाकी मिरग बागला संध्याजी लावा रेट राहते पण मिरगला सवतन राहते तरी मोस्ट 20च्या पुढं विकन मिरग बाग आता थंडी राहीन 2 महिने थांबावं शेतकऱ्यांनी 2 महिने डिसेंबरमध्ये थोडंफार मिरग विकन थोडीशी तेजी दिसन ते बघून शेतकऱ्यांनी माल तोडू नये माझा ते महिनाभर थांबावं 15 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी पण मधात बिलकुल मोसंबीत तोडू नये शेतकऱ्यांनी तिथून पुढं गरमी चालू झाली तर मोसंबीला खूप चांगले रेट राहते आणि थोडा माल असेल तुम्ही काळजी करा त्या मालाला सांभाळा पुढं रेट चांगले भेटतील घराकडे चालतं या ठिकाणी जे आपले ट्रेडिंग कंपनीचे मालक होते त्यांनी आपलं सांगितलं की हे वर्षी शेतकऱ्यासाठी नाही कारण की कापसाचे बी हाल झाले सोयाबीनला भाव नाही तसंच मोसंबी तर सगळ्यालाच रडायला लावलं मोसंबीनं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान